रेकॉर्ड बर आपली एक मेथड काल अर्धवट थोडीशी राहिली होती, बघूया आपण. आवाज ऐकू येतो का रे माझा? ब्ल्यू कलर. माझा आवाज ऐकू येतोय का? ओके. हा म्यूट ऑल केलं बाबा, म्यूट ऑल केलं रे बाबा सगळ्यांना. बर चालते. चल आता इथे बघूत आपण काल काय पाहिलं होतं बघा आपण. 2 रिएक्शन, त्याच्या अगोदर पहिल्या सर्वच रिएक्शन रिवाइज करून घेऊत आपण. बघा फर्स्ट रिएक्शन होती अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार करणे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम. सेकंड मेथड होती फ्रॉम अल्काइल हॅलाइड, म्हणजे अल्काइल हॅलाइड पासून अल्केन तयार करणे. ते पण 2 पद्धतीनं होतं. पहिली मेथड होती याची RX ची रिएक्शन करायची होती H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड H+, यापासून तयार व्हायचा अल्केन प्लस HX. ठीक आहे. परत नेक्स्ट मेथड होती RX ची रिएक्शन करायची होती सोडियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. याच्यापासून जो अल्केन तयार व्हायचा तो कोणता होता सांगा बरं? अल्केन आरच्या फॉर्म मध्ये सांगा मला, काय यायचा प्रोडक्ट सांगा बरं, काय प्रोडक्ट येत होता? नाही सॅच्युरेटेड अल्केन बरोबर आहे, पण प्रोडक्टचं नाव सांगा मला. हा बरोबर आहे ज्ञानेश्वरी, हायर अल्केन तयार होत होता. ही मेथड कोणासाठी चांगली होती? सिमेट्रिक का अनसिमेट्रिक अल्केन साठी? सिमेट्रिक साठी. बरोबर, छान, सगळ्यांना यायलंय. सिमेट्रिक अल्केन साठी ही मेथड चांगली होती, अनसिमेट्रिक साठी खराब होती. कशामुळं? कारण याच्यामध्ये मिक्सचर तयार होत होतं आणि ते मिक्सचर तयार झालं की सेपरेट करणं अवघड आहे. बर, ह्या झाल्या 2 मेथड. आणि ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनचं नाव सांगा बरं काय आहे? सोडियम सोबत जी रिएक्शन केली होती ती अल्काइल हॅलाइडची सोडियम सोबत. छान, वुड्स रिएक्शन. वा वा वा, सगळ्यांना आन्सर आलेत. अंजली, दीपक, ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. पुढची मेथड कोणती पाहिली आपण? तिसरी रिएक्शन पाहिली होती फ्रॉम कार्बोक्झॅलिक ऍसिड RCOO. वा वा वा, असं आहे का? मी शिकवायले म्हणून लक्षात राहिलंय. बर, चांगली गोष्ट आहे, असंच लक्षात असू द्या. बघा फ्रॉम कार्बोक्झॅलिक ऍसिड, हे पण सांगितलंय मी. कार्बोक्झॅलिक ऍसिड डायरेक्टली न वापरता RCOONA. याचं नाव काय होतं सांगा बरं जरा? नाव इम्पॉर्टंट आहेत बरं का. याचं नाव काय होतं? असं बघितल्यानंतरच कळतात बरं का यांची नावं. थोडंसं डोकं लावत चला. अल्कॅनोएट नाही, नुसतं अल्कॅनोएट कसं? कोण आहे इथं? अल्काइल अल्कॅनोएट नाही बाळा, ज्ञानेश्वरी चुकलं. सोडियम अल्कॅनोएट. छान. इथं कोण आहे? ते कार्बोक्झॅलिक ऍसिडचं नाव झालं अल्काइल अल्कॅनोएट, पण इथं कोण आहे? सोडियम. त्याच्यामुळे याचं नाव येईल सोडियम अल्कॅनोएट. ठीक आहे, सोडियम अल्कॅनोएट. मग आता याच्यापासून पण आपण 2 प्रकारे रिएक्शन पाहिल्या. ती पहिली रिएक्शन जी होती ती होती NaOH अँड कॅल्शियम ऑक्साईड. याचं नाव काय आहे सांगा? सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड. याचं नाव काय आहे? NaOH प्लस CaO. सोडा लाईम. छान छान छान, सोडा लाईम. वा वा, सर्वांनीच आन्सर दिले. शर्वरी, नागेश, अंजली, ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. सोडा लाईम. आणखीन अयोध्या राहिली, तिने पण आन्सर दिलेलं आहे सोडा लाईम. हा, याच्यापासून जो अल्केन तयार व्हायचा तो RH प्लस Na2CO3. हा कोण आहे? याचं नाव काय आहे?
हा Na2CO3. Na2CO3 याचं नाव काय आहे? नाव तर सोडियम वरूनच असणार, एवढं तर कळायला पाहिजे तुम्हाला. रिएक्शन झाली की काही गोष्टी बघून सांगू नका बरं का. पुस्तक जवळ ठेवायचं, पानं पलटायचे, तोपर्यंत वेळ लावायचा. ओके, सोडियम सोडियम बायकार्बोनेट नाही, सोडियम कार्बोनेट. याचं नाव आहे सोडियम कार्बोनेट. बर, अशा प्रकारे ही रिएक्शन झाली फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. या रिएक्शनला एक नाव दिलं होतं छान काहीतरी. त्या रिएक्शनचं नाव सांगा बरं काय? त्या रिएक्शनचं नाव काय होतं? आता रेड कलर घेत, छान वाटतं थोडस. सांगा सांगा, रिएक्शनचं नाव सांगा. RCOONA. त्याची रिएक्शन सोडा लाईम सोबत केली होती. त्या रिएक्शनचं नाव बरोबर आहे अंजली, डिकार्बॉक्सिलेशन. कारण याच्यामधून CO2 बाहेर पडतो, म्हणून या रिएक्शनला डिकार्बॉक्सिलेशन रिएक्शन असं म्हणतात. आणि आणखीन एक नाव आहे, नाव म्हणजे लक्षात ठेवा, ही आहे स्टेप डाऊन रिएक्शन. कारण याच्यामध्ये ओरिजिनली जेवढे नंबर ऑफ कार्बन होते त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी असतो. इथं n नंबर ऑफ कार्बन असतील तर n-1 नंबर ऑफ कार्बनचा अल्केन तुम्हाला भेटेल, म्हणून ही रिएक्शन आहे स्टेप डाऊन रिएक्शन. बर, आता आपण कालच्या रिएक्शन कडे वळूया, जी आपली राहिली होती, इलेक्ट्रोलायसिस. त्या रिएक्शनचं नाव होतं कोलबेज रिएक्शन. कोलबेज रिएक्शन, ठीक आहे. मग ती रिएक्शन आपण काय केलं होतं? परत इथं RCOONA याचं इलेक्ट्रोलायसिस केलं होतं वॉटर सोबत. आणि याच्यासोबत ही ऍक्च्युली रिव्हर्सिबल रिएक्शन आहे इलेक्ट्रोलायसिस. तर या ही ओव्हरऑल रिएक्शन मी लिहून दाखवले. यापासून तयार झाला होता RR प्लस NaOH प्लस H2 प्लस CO2. मग आता ही झाली ओव्हरऑल रिएक्शन. अशीच पाठ करावी लागेल तुम्हाला. पण आता ही रिएक्शन कशी झाली होती बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. इलेक्ट्रोलायसिस, आपण एक कंटेनर घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 रॉड होते, ऍनोड एक आणि कॅथोड. आता हे मात्र साईन विसरायचं नाही. ऍनोड म्हणजे पॉझिटिव्ह, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह. किंवा कॅथोडचं असं लक्षात ठेवा, कॅथोड कडे कॅटायन जातात. मग कॅटायन तर कळतात आपल्याला, कॅटायन म्हणजे कसे असतात? पॉझिटिव्ह वाले. पॉझिटिव्ह कुठे जातील? निगेटिव्ह कडे. त्याच्यामुळे कॅथोड कडे कॅटायन, ऍनोड कडे एनायन, AA आणि CC. ठीक आहे. मग आपण काय केलं होतं, पाण्यामध्ये टाकला कार्बोक्सिलिक ऍसिड, तर तो कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो बघा, इथं दिलेला आहे. CH3COOH जर तुम्ही टाकला पाण्यामध्ये, ठीक आहे, तर आपण RCOONA घेऊया. याला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं की लगेच हा RCOO मायनस प्लस Na प्लस अशा फॉर्म मध्ये होतो. आणि वॉटर पण लगेच H2O हा H प्लस आणि प्लस OH मायनस अशा फॉर्म मध्ये डिसोसिएट होतो. तर आपल्याला या कंटेनर मध्ये एकूण एवढे चार्जेस वाले आपल्याला आयन्स दिसतील. हा RCO मायनस, H प्लस, OH मायनस आणि Na प्लस. तर मग आपण काय केलं होतं, हा जो कॅथोड आहे याचा चार्ज आहे निगेटिव्ह. मग याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल? प्लस वाले. प्लस वाले कोण कोण आहेत? H प्लस आणि Na प्लस. तर H प्लस वाल्याची कॅथोड कडे जाण्याची टेंडन्सी जास्त आहे, म्हणून तो कॅथोड कडे जाईल. आणि कॅथोड वरती कशी रिएक्शन होते बघा एकदा. बघा इथं कॅथोड वरची रिएक्शन पुढे आहे, पण मी एकदा सांगते पाहिजे. कॅथोड वरती कोण चाललंय? H प्लस. मग कॅथोड कडे कोण आहेत? मायनस चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. मग बघा हे 2H प्लस, हे 2 इलेक्ट्रॉन, हे समजण्यासाठी असतं. मग आता याच्यापासून कोण तयार झाला होता आठवते का कालचं? ह्या H प्लस, त्याने इलेक्ट्रॉन घेतलेत कॅथोड कडून, H2. छान अंजली, बरोबर, H2 गॅस तयार झाला होता, बरोबर. ही रिएक्शन होते कॅथोड वरती. ठीक आहे. परत ऍनोड मध्ये कोण कोण आहे? ऍनोड कडे कोण जात आहे? एनायन. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे? OH मायनस, RCOO मायनस. मग या दोघांमध्ये RCOO मायनसची
ऍनोड कडे जाण्याची टेंडन्सी जास्त असते. म्हणून ऍनोड वरती कशी रिएक्शन होते ती आपण काल अर्धवट पाहिली होती बघा. रिएक्शन अशी होईल. आज मी आता नेक्स्ट पेज वरतीच घेते. ही रिएक्शन इम्पॉर्टंट आहे बघा, कारण या रिएक्शन वरती एमसीक्यू भरपूर तयार करतात. ऍनोड वरती काय होतं, ऑक्सिडेशन का रिडक्शन, परत म्हणजे असे नंबर ऑफ क्वेश्चन, आणि ही तेवढी इम्पॉर्टंट आहे म्हणूनच मी ही रिएक्शन घेतली बघा. परत परत बघा आता इकडे आता ब्ल्यू. ओके बघा आता ऍनोड वरती होईल ऑक्सिडेशन. हा जो तुमचा इथे त्यांनी CH3COO मायनस घेतलेला आहे. आवाज येतोय का माझा? बाकीच्यांना आवाज येते का? अयोध्याला आवाज येत नाहीये. मग तू अयोध्या काय कर, आपला व्हिडिओ बघ एकदा, चालतो का? कारण तुला एकटीलाच आवाज येत नाहीये, नेट वीक असेल. ठीक आहे, आपण बघ येते का आवाज, कारण वेळ वाया घालवला जमणार नाही. नंतर आपण युट्यूब वरती, नंतर तुम्ही बघून घ्या युट्यूब वरती. बघा ऍनोड वरती ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, हे मात्र विसरायचं नाही. एमसीक्यू म्हणजे असं 10-12 एमसीक्यू या रिएक्शन वरती सहज करतायत. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता इथं काय होईल, RCOO मायनसच्या ऐवजी त्यांनी ऍसिटिक ऍसिडचा एनायन घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे CH3CO मायनस. मग हा काय करतो, इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, इलेक्ट्रॉन लॉस होतात. बरोबर, एनायनचा चार्ज असतो प्लस, आणि याच्याकडे कोण झालं निगेटिव्ह, म्हणजे एक ह्या मायनस वरून हे 2 इलेक्ट्रॉन निघून जातील, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल. मग आता ही प्रोसेस पुढे काय होते बघा. ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे RCOO. ठीक आहे, हा कसा रिएक्ट होतो. मग आता आपण हे काल बघितलेलं आहे. यांचं हा आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन गरज आहे म्हणण्यापेक्षा तो इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. मग इथं काय होतं, होमोलायटिक बॉन्ड क्लिवेज होते आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात. ते कसे होतात, हे 2 टाइम्स घेतलेलं आहे त्यांनी. ह्या बघा CH3 डॉट, आणि इथं कोण तयार होईल, C डबल बॉन्ड O ऑलरेडी होता, याच्याकडे सिंगल बॉन्ड, इथं ऑक्सिजन आहे. मग याच्याकडे एक फ्री रॅडिकलचा एक इलेक्ट्रॉन आलेला, आणि ऑलरेडी इथं ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. बरोबर, मग हे कळले का जरा बघा बरं. हे बघा बरं, CH3COO मायनस, त्याच्यापासून इथं CH3COO तयार झाला आणि एक इलेक्ट्रॉन निघून गेला. हे बघ, CH3 C डबल बॉन्ड O मायनस. मग एक इलेक्ट्रॉन कुठून निघून जाईल, ज्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडून. मग हा जर इलेक्ट्रॉन निघून गेला तर हा फक्त कोण उरेल, CH3COO. बरोबर, म्हणजे आता याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, कारण आता इथं कसं होतं, मायनस चार्ज असल्यामुळं या ऑक्सिजनचं ऑक्टेट कम्प्लीट होतं, पण आता इथं नाही. मग तो काय करतो, ऑक्सिजन बॉन्ड ऑब्विसली फॉर्म करणार स्टॅबिलिटी भेटण्यासाठी, ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी. मग आता हे अशा प्रकारे बॉन्ड तयार करतात, यालाच काय म्हणूया आपण, CO2. अशा प्रकारे तयार होईल. आणि इथं फ्री रॅडिकल्स भरपूर तयार होतात. आपण इथं 2 घेतलेला आहे. मग आता हे फ्री रॅडिकल अशाच फॉर्म मध्ये राहतील का, नाही. ते काय करतील, मग हा CH3 डॉट, ऍक्च्युली आपण ह्याला असं दाखवूया, CH3 याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, CH3 याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. हे दोघं मिळून इथे आपापसात मध्ये बॉन्ड तयार करतील आणि इथे तयार होईल इथेन. समजली? ठीक आहे, हेच इम्पॉर्टंट आहे बघा. इथं हायर अल्केन तयार व्हायला, हे विसरू नका. आता बघा तुम्हाला कसं कन्फ्यूज होतं थोडंसं. बघा इथं काय तयार झालंय हे समजलं. मग आता ही ऍनोड वरती ही एवढी प्रोसेस होते, रॅडिकल तयार होऊन हायर अल्केन तयार व्हायला आहे. बर, बघा आता ऍनोड वरती रिएक्शन झाली, कॅथोड वरची पण रिएक्शन झाली. ऍनोड वरती काय तयार झालेला आहे, RR. आपण RR म्हणूया. ठीक आहे, RR तयार झाला आणि सोबत CO2 तयार झाला. ओव्हरऑल रिएक्शन कळाली का ऍनोड वरची? ऍनोड वरती RR प्लस CO2 हा तयार झालेला आहे. तर कॅथोड वरती काय तयार झालाय तुमचा, H2, ओनली H2. ठीक आहे, परत
मग आता या कंटेनर मध्ये कोण कोण होते? RCOO मायनस, H प्लस, OH मायनस आणि H प्लस, OH मायनस, आणखीन कोण राहिला? Na प्लस. ठीक आहे. तर मग हा याचं पण काम झालं, हा पण निघून म्हणजे कोणासोबत तरी रिॲक्ट झाला. उरलेत कोण? फक्त Na प्लस आणि OH मायनस. हे कळालं का? कळालं असेल तर हो म्हणा. समजलं? बर. हे तर दोघं रिॲक्ट झाले कोणाकोणासोबत तरी. ठीक आहे. मग आता उरतात फक्त H प्लस आणि OH मायनस आणि Na प्लस. मग ते तसेच राहत नाही, ते पण रिॲक्ट होतात. Na प्लस OH मायनस यांच्यापासून तयार होतो NaOH. कळलं? मग आता रिॲक्शन पूर्ण बघा. हे बघा, कॅथोड वरती तयार झाला H2, परत त्या इलेक्ट्रोलाइट मध्येच तयार झाला NaOH, प्लस तयार झाला आपला CO2 ऍनोड वरती, आणखीन कोण तयार झालाय? RR. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन कशी लिहिणार तुम्ही? तर इथे लिहून दाखवते बघा मी. RCOONA याचं वॉटर सोबत जर तुम्ही इलेक्ट्रोलायसिस केलं तर त्यापासून अल्केन प्लस H2 प्लस CO2 प्लस NaOH. थोडीशी लांब लचक रिॲक्शन आहे, पण लक्षात असू दे, सोपं आहे. इम्पॉर्टंट हे आहे. RR तयार होते. रिॲक्शन फिनिश. रिॲक्शन समजली का? मी भरपूर वेळ घातलेला रिॲक्शन मध्ये. रिॲक्शन समजली का सांगा? ओके, बर. आता पुढे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी, त्याच्यात फटाफट जर रिॲक्शन समजली आहे ना, आणि आजच घेतल्यात मी दोन्ही रिॲक्शनचं रिव्हिजन, तर मला फटाफट आन्सर द्यायचे. बघा, CH3COONA याची रिॲक्शन मी NaOH प्लस CaO याच्यासोबत केली तर प्रोडक्ट काय येतो? आणि सेम CH3COONA याचं जर इलेक्ट्रोलायसिस केलं वॉटर सोबत मी, तर याचा प्रोडक्ट काय येतो? फटाफट सांगा. व्यवस्थित विचार, पण गडबडीमध्ये चुकू नका. व्यवस्थित द्या मला आन्सर. आता थोडासा रेड कलर घेऊया आपण जरा. ही झाली आपली फर्स्ट रिॲक्शन, ही झाली सेकंड. तर बाबांनो, फर्स्ट रिॲक्शनचा मला प्रोडक्ट सांगा. फर्स्ट रिॲक्शनचा प्रोडक्ट. ओके, ज्ञानेश्वरी. हा, बरोबर आहे. आणखीन येऊ द्या बरं जरा सर्वांचे आन्सर. आपण चांगले 20-15 मिनिट घातले तुम्ही त्या रिॲक्शनला, कालच्याच रिॲक्शनला. सर्वांचे आन्सर येऊ द्या जरा व्यवस्थित. हा, बाळांनो, कुठे गेलात कुठे सर्वजण? आहेत का? गायब झाले वाटतं सर्वजण रिॲक्शन विचारली की. आवाज येतोय? आवाज येतोय का माझा ते तरी सांगा. अरे बाबा, रिॲक्शनचं उत्तर येईल नाही येईल, पण आवाज येतोय का ते सांगा आधी. नाहीतर मी ते एकटीच बडबड करत बसेल. हा, दीपक, ज्ञानेश्वरी बरोबर आहे. हा, ऍटलीस्ट तेवढं तरी करा. ओके, बघा, आपण रिॲक्शन कार्बोक्झिलिक ऍसिडच्या ही आहे डिकार्बोक्झिलेशन. बरोबर. आता या रिॲक्शन मध्ये काय होईल? NaOH CaO ऍक्च्युली हे सर्व निघून जाईल आणि इथं कोण तयार होतो? मिथेन प्लस Na2CO3. ठीक आहे, ही आहे डिकार्बोक्झिलेशन रिॲक्शन. तर वॉटर सोबत जर तुम्ही इलेक्ट्रोलायसिस केला तर या रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट येईल तुमचा
आर आर हे विसरू नका. आर आर जरी लक्षात ठेवला तरी लक्षात राहील तुम्हाला. हा असतो आर ग्रुप. आर आर म्हणजेच CH3 इथे तयार होतो इथेन. कोणाला काही अडचण आहे का बघा, मला सांगा बरं जरा. या रिएक्शन खूप महत्वाच्या आहेत. हा ओके. रिएक्शन समजल्या सर्वांना? अरे बाबांनो, तुम्ही चॅटिंग का बंद केली, मला ते तरी सांगा आधी. हा ठीक आहे. मग मग मी पुढे चलू? काय अडचण याच्यामध्ये? बरोबर आहे. हा बरोबर आहे अयोध्या. आर आर. बर, आणखीन एक तुम्हाला एक्झाम्पल देते मी. असं गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित आन्सर लिहा. बघा, CH3 CH2 COO Na याच्या याला मला दोन्ही मेथडनी आन्सर सांगा बरं काय येते. सोडा लाईम सोबत रिएक्शन केल्यानंतर आणि इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर सांगा बरं याचं उत्तर काय येतात. जरा नावं सांगितले तरी चालतील, नावं सांगितली तरी चालतील. हा काय ते C2H6 नाही, ते प्लस वगैरे म्हणजे बाय प्रोडक्ट सांगायची गरज नाही. तेवढं कळतंय मला, टाईप करणं अवघड आहे. फक्त मेन प्रोडक्ट सांगत चला. आता हा जो NaOH2b म्हणजे काय बाबा? हा सेकंडचं उत्तर ब्युटेन. ओके, शॉर्ट फॉर्म. बरोबर आहे नागेश. बघा, फर्स्ट रिएक्शनचं आन्सर काय येईल? फक्त RH म्हणजे स्टेप डाऊन रिएक्शन आहे. म्हणून म्हणाले मी त्याच्याशी रिलेटेड सर्व गोष्टी पाठ असू द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. रिएक्शन जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पाहिली तर रिएक्शन खूप सोपी वाटते, पण जर तुम्ही 3-4 रिएक्शन एकदाच घेतला तर त्यावेळेस रिएक्शन लिहिता आली पाहिजे. बर, सोडा लाईम सोबत रिएक्शन घेतली की स्टेप डाऊन रिएक्शन, एक कार्बन कमी होतो. हा ग्रुप कुठं तर निघून जातो. जाऊ द्या, कुठं तर निघून गेला तो गेला. फक्त लक्षात ठेवा याच्यापासून कोण तयार झालाय? CH3 इथेन. ठीक आहे. आणि सेकंड रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोलायसिस मध्ये C2. बरोबर आहे शर्वरी, बरोबर आहे. आणि सेकंडचं उत्तर येईल काय येत आहे? आर आर. आर आर पहिला आर ग्रुप आहे 2 कार्बनचा, म्हणजेच हे बघा इथं अशा टाईपचा तुमचा प्रोडक्ट तयार होईल. म्हणजेच कोण तयार होतो? ब्युटेन. दुप्पट. कळलं? फायनली सर्वांना रिएक्शन समजली का? खरं खरं सांगायचंय. ओके, आता रिएक्शन उद्याच्या लेक्चर मध्ये मात्र व्यवस्थित पाठ असला पाहिजे बघा, व्यवस्थित म्हणजे असं एकदम परफेक्ट. ठीक आहे, बघा चला आपण नेक्स्ट मूव्ह करूया. याच्यानंतर कोण आहे बाबा? बर, आता इथं हे समजून घेऊया आपण लगेच. इथं मजा येणार आहे. कॉन्फॉर्मेशन पाहायचे आपल्याला. बरं, आता इथं रिएक्शनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, हे येतीलच, काही अडचणच नाही, ते यायलाच पाहिजे. बघा आता काय आहे हे, आता मी जस्ट सांगणार बरं का, सोप्यात रिएक्शन. हे 2 वेगवेगळे अल्काईल हॅलाइड आहेत, त्यांची सोडियम सोबत रिएक्शन केलेली आहे. ही रिएक्शन कोणती आहे सांगा बरं चला. अरे बाबा,
वुड्स रिएक्शन, बरोबर. मग आता याचा प्रोडक्ट काय येते बाबा, जो मेन प्रोडक्ट आहे तेवढंच डिस्कस करायचं सिम्पली. हे दोघं अटॅच होतील, हे 3 कार्बनवाला आणि हा 1 कार्बन, म्हणजे काय तयार होईल, ब्युटेन. ठीक आहे, आणि सोबत NaCl. हा कोण आहे, C2H5. आत्ताच पाहिली आपण रिएक्शन. बघा इथं जरा चुकलंय, C2H5. एक मिनिट हा, एकच मिनिट थांबा. बर, आता हे जेणे कोणी उत्तर लिहिले ना, हे उत्तर बरोबर आहे का जरा सांगा बरं रे. हे उत्तर बरोबर आहे का, हे वॉटर केलंय म्हणजे इलेक्ट्रोलायसिस आहे बरं का. सांगा बरं जरा, ही जी रिॲक्शन दिलेली आहे त्याचं उत्तर बरोबर आहे का, हे चेक करून सांगा बरं. नाही बरोबर. हा, मग काय यायला पाहिजे याचं उत्तर, ब्युटेन. बरोबर आहे ज्ञानेश्वरी. आणखीन बरोबर आहे नागेश. बघा इथं आता हे नोट्समध्ये थोडं चुकलंय, जर चुकलेलं असेल तर तुम्ही दुरुस्त करून घ्या. डोकं वापरायचं बरं का, व्यवस्थित. असू शकते चूक, विद्यार्थ्याचीच वही आहे. हा असतो आर ग्रुप, COONA. कन्फ्यूज होऊ नका. आर म्हणजे हे 3 कार्बन बिलकुल पकडायचे नाहीत, RCOONA. इलेक्ट्रोलायसिस केलं की प्रोडक्ट तयार होतो RR, म्हणजेच नंबर ऑफ कार्बन किती असतील, 4. बरोबर, म्हणजे तयार होतो प्रोडक्ट ब्युटेन. आता उद्या येत असताना व्यवस्थित पाठांतर करून सांगायचं. बरं, आता पुढचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे कॉन्फर्मेशन ऑफ इथेन. ते सांगण्यासाठी तुम्हाला आता व्यवस्थित बघा, मी आता कॅमेरा ऑन करते, त्याच्यानुसारच पाहावं लागेल आपल्याला. एकच मिनिट थांबा. हा, बघा ते. मी सर्वांना दिसायले का बघा बरं. मी सर्वांना दिसायले का, जरा बर, सर्वांना दिसत आहे मी. मला सांगा बरं जरा, स्क्रीन दिसायली का माझा व्हिडिओ दिसत आहे. दोन्ही दिसत आहे. आज काही व्हिडिओ दिसणं अवघड आहे, कारण 8 मिनिट राहिलेत. मी तुम्हाला थोडस असं शिकवते.
पण हे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसायले का? जरा बघतात का तुम्ही? हे जे काही माझ्या हातात आहे क्लिअर दिसायले का? बर, मग आता व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे कॉन्फॉर्मेशन ऑफ इथेन. हा जो आहे बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या, जेवढं होईल तेवढं आपण शिकूया, बाकीचं नंतर पाहूया. आता हा जो मॉलिक्यूल दिसायला तुम्हाला, हा आहे इथेन. तर याचं आपल्याला कॉन्फॉर्मेशन पाहायचे. तर बघूया, आधी पाहूया आपण हे कॉन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे. तर बघा, इथेनचं जर तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर इथेनचं, हा इथेन मॉलिक्यूल, तो कसा मी तुम्हाला सांगते. हा कार्बन आहे, हा जो ब्लॅक आहे तो कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, आणि हे जे व्हाईट आहेत किती जण आहे? 3 जण आहेत. कळाले का? व्हाईट 1 2 3. या पण कार्बनला 3 व्हाईट, त्यांना म्हणायचं हायड्रोजन. मग हा झालाय, आणि यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसायलाय का? बघा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग हा झाला तुमचा इथेनचा मॉलिक्यूल, CH3CH3. तर आता हा जो इथेनचा मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळं हा, तुम्ही घरी पण प्रयोग करून बघा. समजा तुम्ही हा पेन जरी घेतला, हा समजा कार्बन आहे, हा पण एक कार्बन आहे, याच्यावरती हायड्रोजन आहे, तर हा फ्रीली रोटेट होऊ शकतो. हा काय करू शकतो? फ्रीली रोटेट होऊ शकतो. तर सिंगल बॉन्ड असल्यामुळे फ्रीली रोटेट होतो. ठीक आहे. पण समजा जर तुम्ही डबल बॉन्ड, म्हणजे समजा तुम्ही 2 पेन जर घेतली, ठीक आहे, तर हे फ्रीली रोटेट होऊ शकत नाही. ठीक आहे. हा बघा, हा पेन काहीतरी म्हणजे एकमेकावर असं इंटरसेक्ट झाल्यासारखे दिसेल, म्हणजे फ्रीली रोटेट होऊ शकतात का? नाही होऊ शकत. व्यवस्थित बघा, इथेन मॉलिक्यूल मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे याचे फ्री रोटेशन पॉसिबल आहे. पण यांच्यामध्ये जर डबल बॉन्ड असता तर यांच्यामध्ये फ्री रोटेशन पॉसिबल नाही. म्हणून, आणि इथं हा फ्रीली रोटेट होतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, आणि फ्रीली रोटेट होत असताना याचे नंबर ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटतील. बघा, आता इथे कॉन्सन्ट्रेट करायचंय. हा बघा, ह्या हायड्रोजन कडे लक्ष द्या, ह्या दोघांच्या हायड्रोजन कडे लक्ष असू द्या. जेव्हा हे फ्रीली मूव्ह व्हायले तेव्हा तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर दिसायलेत का? वेगवेगळे स्ट्रक्चर दिसतील. मग अशा त्याची इनफायनाइट नंबर ऑफ स्ट्रक्चर आहेत ह्या इथेनचे. त्यापैकी आपल्याला 2च शिकायचे, 2च महत्वाचे आहेत त्याचे स्ट्रक्चर. आणि हे जे फ्री रोटेशन होतंय त्याला म्हणतात, आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर पाहायला भेटतील इथेनचे, त्याला म्हणतात कॉन्फॉर्मेशन. हे बघा, आता वेगळं स्ट्रक्चर आहे यांचं, परत आणखीन फिरला, आता वेगळं स्ट्रक्चर दिसायलंय का? वेगळं, बरोबर. म्हणजे असे भरपूर, जेवढा वेळ फिरल तेवढे इन्फायनाइट स्ट्रक्चर याचे असतात. मग हे स्ट्रक्चर जे इन्फायनाइट त्याचं फ्री रोटेशन आहे त्याला कॉन्फॉर्मेशन असं म्हणतात. काय म्हणतात? कॉन्फॉर्मेशन. मग आपल्याला फक्त इथेनचंच कॉन्फॉर्मेशन पाहायचंय, आणि ते 2 टाईपचं आहे, आणि 2च टाईपचं आपल्याला पाहायचंय. ते म्हणजे, एक नाव फक्त लक्षात असू द्या, नंतर मी तुम्हाला स्क्रीनवरती शिकवेन. एक आहे इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन, आणि दुसरं आहे स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. इक्लिप्स अँड स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आणि ते कॉन्फॉर्मेशन 2 पद्धतीने पाहायचे आपल्याला. पहिली आहे न्यूमॅन प्रोजेक्शन, आणि सेकंड आहे सॉहर्स प्रोजेक्शन. तर बघा, इथेनचे 2च कॉन्फॉर्मेशन पाहायचे, ते म्हणजे इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. पण ते 2 वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. जसं की समजा आपण सायंटिस्ट म्हणूया, ऍक्च्युली ते सायंटिस्ट नाहीये, तिथं सॉहर्स आणि न्यूमन, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगते. 2 पद्धतीने पाहिजेत, न्यूमन आणि सॉहर्स. तर आता या ज्या पद्धती आहेत त्या आज होणं अवघड आहे 3 मिनिटांमध्ये. फक्त आता थोडस दुसरे आपण 1-2 रिएक्शन घेऊया आणि संपूया. फक्त हे जरी समजलं तरी बस झालं. इथेनचा मॉलिक्यूल
सिंगल बॉन्ड असतो, त्याच्यामुळे फ्री रोटेशन पॉसिबल आहे. आणि फ्री रोटेशन होत असताना जे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतील त्यांना म्हणतात कॉन्फॉर्मेशन. आणि कॉन्फॉर्मेशनलाच आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे रोटामर्स किंवा कॉन्फॉर्मर्स. मग आता त्याच्यापैकी आपल्याला दोनच पाहायचे, ते म्हणजे इक्लिप्स आणि स्टॅटर्न. हे दोन पद्धतीने पाहायचे, सॉहार्ट्स आणि न्यूमॅन. ते आपण उद्या पाहूया. तर आता आपण एखादी रिएक्शन घेऊया किंवा रिव्हिजन करून घेऊया. आता मी सध्या व्हिडिओ ऑफ करते. चला आता इकडे बघा. अरे बाबा, हे काय झालं? बर, मग आता आपण रिएक्शन जरा बघून घेऊया. ते कार्बोक्सिलिक ऍसिडचे जरा तुम्हाला जमत नाहीये. आता मी तुम्हाला 2-4 रिएक्शन देते, त्याचे मला आन्सर व्यवस्थित सांगा. बघा, हे फिल इन द ब्लँक्स. ABCD जे असेल ते सांगायचं. सेकंड रिएक्शन आहे चला. हा, नो साऊंड. बर, ABCD सांगा, लिहून ठेवा. रिएक्शन लिहून घ्या. सांगता आलं तर लगेच सांगा, कारण आता टाइम तुमचा ऑलमोस्ट संपलेला आहे. रिएक्शन लिहून घ्या आणि आन्सर बघा आता काय काय येतात ते, आणि मला उद्या सांगा वाटलं तर. ठीक आहे, आता मीटिंग एंड होईल. तुम्ही सर्व लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये मात्र व्यवस्थित रिएक्शन आल्या पाहिजे. ठीक आहे.